पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार। तर सुरुवातीलाच बातमी शिर्डीतून दूध दरासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। अकोले तालुक्यातील गणोरे गावामध्ये हे आंदोलन सुरू आहे। तर उपोषणाला गणोरे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे। अनुदानाची भीक नको, दुधाला किमान 40 रुपये भाव द्या अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे। तर या आंदोलनाचा आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया। दूधच्या मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतो आहे आणि विविध आंदोलन करून शेतकरी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे। मागील काही दिवसापासून शेतकरी राजा हा दूध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे। आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील काही युवा शेतकरी आहेत, त्यांनी आमरण उपोषण करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे। कसं हे आंदोलन सुरू असणार आहे? काय झालंय सर, बघा मागील वर्षभरापासून दुधाचे बाजारभाव कोसळलेले। ही आमची पहिली नाही तरी दुसरी वेळ उपोषण करण्याची। आज मागच्या वर्षभरात मागच्या वेळी त्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, फक्त मंडप उठवण्याचं काम केलं। मंडपात आम्ही बाहेर पडलो पाहिजे। म्हणजे स्वतः राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सालीमठ साहेब कलेक्टर यांनी हा डाव आखला गेला आणि आमचं उपोषण मोडीत काढलं आणि कुठल्याही पद्धतीचं न्याय दिलं। सरकारचं काही अंकुश ठेवण्याचं काम आहे का नाही? तुम्हाला का निवडून देतात लोक? तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहेत, तुम्ही तिथं भांडा एवढीच विनंती आहे। आणि आम्हाला अनुदान नको तर आम्हाला डायरेक्ट बाजारभाव द्या। तसं लोकसभेला कांद्याने तुम्हाला रडवलं तसं हा दूध तुम्हाला विधानसभेला रडवल्याशिवाय राहणार नाहीत। सरकार काय यावर तोडगा काढतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, अकोले, अहमदनगर। आणि आता बातमी आहे अकोला जिल्ह्यातून। अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देता देता अकोला जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय। अशा परिस्थितीत मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावर किडींनी हल्ला चढवलाय। पाऊस आणखी लांबणीवर गेल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करावं अशी मागणी आता शेतकरी करतात। पाणी नसल्यामुळे अळ्याचा प्रादुर्भाव जास्ती आहे। पाणी जर जास्ती असतं, वरून पाणी जर चांगलं असतं तर ह्या अळ्या आल्या नसत्या या पिकावर। ते पाणी रिमझिम चालू आहे। वरच्या याची आस आहे चांगली, बा चांगलं पाणी येईन म्हणून, पाणी काही येऊन नाही राहिलं। त्यामुळे हे खर्च इतका वाढला। या पहिल्याच याले फवारा द्या, अळ्याले फवारा मारायचं काम पडू राहिलं। पहिल्याच फवाऱ्याले खर्च जास्ती वाढलेला आहे। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी मावळमधून। मावळमधील पवनानगर परिसरामध्ये 4 सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे। नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनीच हा उपक्रम राबवला आहे। या पद्धतीने लागवड केल्यास उत्पन्न दुप्पट होत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे। यंदा मान्सून लवकरच दाखल झाल्याने देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। मात्र पावसाच्या पहिल्याच महिन्यामध्ये जूनमध्ये त्याच्या प्रवासात खंड पडल्याने या उत्साहावर पाणी फिरलंय। तर पाऊस तुटीमुळे चिंता निर्माण झाली आहे। तर जून महिन्यामध्ये पूर्ण देशामध्ये सरासरीपेक्षा 11% कमी पाऊस झालाय। तर जूनमध्ये या महिन्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या 93 ते 108% पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र पावसाने ओढ दिल्याने सर्व भिस्त जुलै आणि ऑगस्टवरच आहे। जूनमधील पाऊस मानानुसार आता देशातील 49% जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे। आणि आता बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात 4 इंचाची वाढ झाली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फूट 10 इंच इतकी आहे। जिल्ह्यातील एकूण 6 बंधारे पाण्याखाली गेल्यात। जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यानं पेरणी केलेल्या पिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। वर्ध्यामध्ये ग्रामीण भागात रात्रभर पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं दुबार पेरणीचं संकट टळलेलं आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केला जातोय। मात्र पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झालाय। येत्या 2 दिवसात पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झालाय। अर्धा तासात 70 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे। त्यामुळे नुकतेच उगवलेलं पीक आणि पेरलेलं धान्य मातीतच सडून वाया जाणार आहे।
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी सुखावलाय। या पावसामुळे कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, हळद या पिकांना जीवनदान मिळालंय आणि ज्या भागामध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत तिथं पेरण्यांना सुरुवात होणार आहे, तर पहिल्यांदाच ओढे आणि नाले खळखळून वाहू लागलेत। वन विभाग आणि सामाजिक वनीकरण भंडाऱ्याच्या संयुक्त विद्यमाने 2024-25 वर्षासाठी आता जिल्ह्यामध्ये वन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यात अमृत वृक्ष आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन 15 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलंय। या माध्यमातून शासकीय संस्थांना मोफत वन विभागाच्या वतीने वृक्ष देण्यात येत आहेत, तर इतर व्यक्तींना 25 रुपये दराप्रमाणे वृक्ष देण्यात येत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी संध्याकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्यांमधील धबधबाही वाहू लागलाय, तर सीता न्हाणी धबधबा वाहू लागल्याने लेणीचं सौंदर्य अधिकच खुललंय। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। बातमी सांगलीतून। सांगलीमध्ये सामाजिक संघटना आणि किसान सभेनं दूध दरासाठी आंदोलन केलंय। दुधाला 40 रुपयांचा दर देण्याची मागणी करत विधान भवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला। इकडे वाशिम जिल्ह्यात 3 ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। यावेळी वाशिम, कारंजा आणि रिसोड या ठिकाणी प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला, सोयाबीनला अनुदान, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं यासाठी आणि पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, विविध मागण्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं।